आता सकाळचे 11 वाजलेत आणि माझी सगळी कामं आवरली. खरं आज आम्हाला एक एक्स्ट्रा काम आहे. आमच्या आरूचा 1.5 वर्षाचा डोस जो असतो तो राहिला आहे. सो तो द्यायला आता आम्ही जाणार आहोत. चला तर मग पाहूया पुढे काय काय होतं. बोल जायचं असते. ॲक्च्युली झालं असं की माझ्याकडे डायपर्स नव्हते. सो आम्ही रस्त्यामध्ये एक डायपर घेतला आणि तिथेच तिला तो घालून मग पुढे निघालो. मास्क वगैरे घातला होता. ओके 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 ओके. आता आम्ही चाललोय डोस घ्यायला. जवळच होतं त्यामुळे आम्ही चालतच निघालो. फायनली आपण केंद्रावर पोचलेलो आहोत जिथे डोस आज देणार आहेत आरूला. तिथे गेल्यावर फर्स्टली त्यांनी आम्हाला बाळाचे वजन चेक करण्यासाठी सांगितले. त्यानंतर आम्हाला पुढची प्रोसेस सांगितली. आता फायनली आरूला टुच्ची करणार आहेत आणि मला फार टेन्शन आलं आहे. बघूया आता काय कसं रिॲक्ट करते ती. तिला एक डोस आय थिंक पोलिओचा तोंडामध्ये, त्यानंतर उजव्या हातामध्ये आणि डाव्या पायामध्ये असे इंजेक्शन्स दिलेत. मलाच फार भीती वाटते इंजेक्शन्सची, त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं तिला इंजेक्शन्स देताना बघताना, कारण ती सुई खूप आतपर्यंत घालून मग ते त्यामध्ये इंजेक्शन सोडत होते. सो खूप माझ्यासाठी सुद्धा हा असा स्केर्ड एक्सपिरियन्स होता. पण डोस देणं फार गरजेचं आहे, मस्ट आहे ते. तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो वेळोवेळी डोस द्या. आरूचा डोस ॲक्च्युली 1.5 वर्षाचा आहे. खरं ती आत्ता आहे 2.25 वर्षांची. आणि मध्ये कोरोनामुळे ते आलेच नव्हते 1.5 वर्षाचे डोस, त्यामुळे मग तो आत्ता आम्ही देत आहोत तिला. सोडू नको म्हणा. राजा माझ्याकडे दे, माझ्याकडे. ममडूला माऊ टुच्चू केलं. हो काय केलं, काय केलं? टुच्चू केलं. माझं माझं बाई ती आमची ममडू स्ट्रॉंग आहे, रडत नाही. हा बरोबर होतं ना, बरोबर होतं ना तुझा. आणि काय पप कुठं जाऊया, घेऊन येऊया. चला चला चला. अहो थांबायला सांगितलंय. इथं इथनं घेऊन परत यायचं. होय. हां आतलं काढली का? एक बस काय? एक बस. मम्मी टू उठी
हे काय आहे तिथं वरती? काय आहे? कसला खाऊ आहे तो? बिस्किट. खाऊ खा. माझ्या मम्मीला सगळं विचारून खातं होय की नाही? छान आहे. दुपारी झोपून उठल्यावर ती फ्रेश होती. तिला कुठे काय पेन होत नव्हतं इतकं. मावडी मावडी ह्याच्यामध्ये काय असते? विशी नाही, मावडीचे दुडू 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 दुडू. मी पिप पिप करू? पिप पिप करतो का? बघा मी पिप पिप करतो बघा. मी मावला पुपू करतो बघा. पिप पिप. पावडर आणि आणि हा आणि बघा आणि 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 पिप पिप. आता डोस दिल्यानंतरचे अपडेट असे आहेत की हाताला जे राईट साईडला दिलेलं त्याचा काही एवढा इफेक्ट नाही. खरं इथं मांडीला जो दिलाय डोस तुम्हाला दिसत पण असेल इथे थोडा, त्यामुळं त्या पायच अक्का हलवत नाही ती पूर्णपणे तो पाय असा सरळच आहे. आणि ताप भरपूर आलेला, 2-3 वेळा तिला पुसलं आणि हे सुद्धा केलं. तिला त्या अंगणवाडीवाल्या बाईंनी ज्या प्रोव्हाइड केलेल्या गोळ्या होत्या त्या सुद्धा दिल्या. आता बघूया रात्री काय करामत करते ही. आऊ आऊ कुठे दुखते तुला? कुठे दुखते ग? कुठे दुखते? सांग तरी कुठे दुखते मला बबड. मावडी दाखव कुठं दुखते. पावडरचा डब्बा. हा आहे पावडरचा डब्बा, आमच्या आरूचा फेवरेट. अगदी ती 6 महिन्याची असल्यापासून, 6 नाही जास्त आधी, म्हणजे 3 महिन्यांची असल्यापासून वगैरे ती आवडीने पिणारा हा सेमिलॅक पावडरचा फॉर्म्युला मिल्क आहे ते. दूधू आणि आम्ही असे दूध तयार करून ठेवले आता. आणि आता माऊ आमची दूध पिणार आहे. भूक लागले भरपूर, कारण काहीच खात नाहीये. कदाचित तापामुळे तिला कडू लागतंय सगळंच. खूप ट्राय केलं मी, राईस पुन्हा शेवया पण केल्या, खाईना. चला मग आता आपण पाहूया काय.